हिवाळा म्हटला की सगळ्यांकडे या तुरीच्या शेंगा अशा येतातच आणि हे तुरीचे दाणे याच्यापासून खूप साऱ्या रेसिपीज आपण बनवू शकतो. तर आज माझ्याकडे सुद्धा हे दाणे आलेले आहेत आणि याच्यापासून मी अगदी चमचमीत रेसिपी बनवणार आहे. तर चला तर बनवूया मस्तपैकी तुरीच्या दाण्यांची कचोरी. आणि ही कचोरी खाल्ल्यानंतर तुम्ही मला अगदी कमेंट करून सांगाल की ही जी रेसिपी आहे ही अगदी भन्नाट अशी रेसिपी आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला असा एक सिक्रेट मसाला बनवायचा आहे. खूप अतिशय टेस्टी असा मसाला बनतो हा. तर चला बनवूया तुरीच्या दाण्यांची कचोरी. त्यासाठी आपण सुरुवातीला एक ताट घेऊ आणि त्यामध्ये मी 1 कप मैदा घेतलेला आहे. थोडासा ओवा, ओवा तुम्ही स्किप करू शकता. चवीपुरतं मीठ मी घालते आहे आणि याला आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता 1 कप मी मैदा घेतलेला आहे, तर त्या 1 कपाला आपल्याला 2 पळ्या तेल घालायचं आहे. थंड तेल घालायचं आहे. गरम तेल बिलकुल घालायचं नाही आहे आणि अशा प्रकारे त्याला मोहन द्यायचं आहे. आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं एक भिजून घ्यायचं आहे याला आणि थोडंसं तेल लावून याला मळून घेऊ आणि मळल्यानंतर याला एका वाडग्याने किंवा कापडाने झाकून ठेवायचं आहे. याच्यावरती खापर बांधता कामा नये. तर आपल्याला जे तुरीचे दाणे आहेत, 1.5 कप तुरीचे दाणे माझ्याकडे होते. 250 ml चा जो कप आहे त्याने मी मोजले होते. तर 1.5 कप दाणे माझ्याकडे आहे. त्याला मी हलके हलके भाजून घेणार आहे. अगदी लालसर आणि काळसर आपल्याला भाजायचे नाही आहेत. फक्त त्याचं कच्चपण जे आहे ते आपल्याला दूर करायचं आहे. आणि हे भाजल्यानंतर थंड झाल्यानंतर आपल्याला याची जाडी भरडी एक भरड मिक्सर मधून काढून घ्यायची आहे. आता मसाला करण्यासाठी, सिक्रेट मसाला करण्यासाठी या सिक्रेट गोष्टी आपण घेणार आहोत. तर 1 चमचा जिरं घेतलेलं आहे, 2 चमचे धणे घेतलेले आहे, 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 10-12 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. तर हे आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे. तर धणे आणि जिरा आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि याची थोडीशी भरड करून घ्यायची आहे. तर माझी जी रेसिपी आहे ती रेसिपी तुम्हाला जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. तर मिक्सरमध्ये टाकून आपल्याला याची जाडी भरड काढून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे ही भरड असली पाहिजे. आणि बाकी सगळं जे साहित्य आहे ते एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन याचा ठेचा आपल्याला करून घ्यायचा आहे. ठेचा करायचा आहे आपल्याला, बिलकुल चटणी करायची नाही आहे. ठेच्यासारखा आपल्याला मिक्सर आपल्याला करायचं आहे. आता एक कढई घेऊन त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि एक वाटी म्हणजे तब्बल अर्धा कप बेसन मी घेतलेला आहे. त्या 250 ml जे कपचे साईज असतात त्याचा अर्धा कप भरून मी बेसन घेतलेलं आहे आणि ते बेसन मी चांगल्या प्रकारे खरपूस भाजून घेत आहे. तर आता तुम्ही काय करू शकता, तुम्ही जर नेहमी ह्या रेसिपी बनवत असाल तर तुम्ही ह्या रेसिपीसाठी हे बेसन असं भाजून फ्रीजमध्ये ठेवू शकता. आता थोडंसं पुन्हा कढईमध्ये मी 2 पळ्या तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये धणे जिऱ्याची भरड आणि जो ठेचा बनवला तो घालते आहे. अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा आमचूर पावडर आणि थोडासा हिंग. आपल्याला हे सगळं साहित्य घालायचं आहे आणि त्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे. खूप आपल्याला याला शिजवायचं नाही आहे, फक्त आपल्याला जस्ट आपल्याला मिक्स करायचं आहे. आता हे छान प्रकारे भाजून झालेलं आहे. यामध्ये आपण तुरीच्या दाण्यांची जी भरड केलेली आहे ती आपल्याला घालायची आहे आणि छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तर ती जिरा आणि धण्याची जी भरड आपण केली ते तुम्ही एकाच वेळेस भरणीमध्ये करून भरू शकता. त्याच्यामध्ये धणे 2 प्रमाणात आणि जिरं एका प्रमाणात असं घेऊन भाजून घ्यायचं आणि भरणीमध्ये भरून घ्यायची. तर आता याच्यामध्ये आपण मीठ घालूया. तर 1.5 चमचा मी मीठ घालते आहे. तरी पण तुम्ही थोडंसं चवीनुसार मीठ घाला. तुम्ही मीठ घातल्यानंतर आणि बेसन घातल्यानंतर या मसाल्याला थोडं टेस्ट करून पहा. जर तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही मीठ घाला. तर मला एवढं मीठ पुरेसं वाटलं म्हणून मी तेवढंच घातलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण बेसन घालू आणि याला छानपैकी परतून घेऊ. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे मी अजून असे जे रेसिपीज आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. तर याला छानपैकी मिक्स केल्यानंतर हे मिक्सचर असं दिसते. आता आपल्याला याला हॉटेल सारखा टच द्यायचा आहे. तर त्यासाठी मी इथे 3 टेबलस्पून पाणी घातलेलं आहे. तुम्हाला जर मिक्सचर खूपच कोरडं वाटत असेल तर तुम्ही आणखी 1 टेबलस्पून पाणी इथे घालू शकता आणि याला छानपैकी मिक्स होऊ द्यायचं आहे. गॅस बंद करून याला एक वाफ येऊ द्यायची आणि मिक्सचर थंड झाल्यानंतर कचोरीसाठी याचे छोटे 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 गोळे बनवायचे. तर एकदम छोटा आपला गुलाबजामुनचा आपण गोळा बनवतो ना तेवढाच गोळा आपल्याला बनवायचा आहे.
आपला आता जे आपण लावलेलं जे मळलेलं पीठ आहे ते छान याचा उंडा तयार झालेला आहे आणि याचे मी गोळे करून घेते आहे. पहा, एवढा मोठा गोळा घेतो आहे आपण. फुलक्यासाठी आपण जेवढा गोळा घेतो ना तेवढा गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याला अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचे आहे. तर मी तुरीच्या दाण्यांची शेगाव कचोरी सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आज मी ट्रेडिशनल पद्धतीने कचोरी कशी भरतात ते तुमच्यासोबत सांगत आहे. अशा प्रकारे गोळा ठेवल्यानंतर असं 2 अंगठ्याच्या आणि पहिल्या बोटाच्या मदतीने अशी कचोरीचा हा जो समोरचा भाग आहे हा गोळा करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने दाबायचं. आता आज ही जी कचोरीची रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे, तुमची कचोरी बिलकुलही फाटणार नाही आणि अगदी टमटम फुगलेली तुमची एकदम खस्ता कचोरी तयार होईल अशी ही रेसिपी आहे. ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. अशा प्रकारे ही जी व्हिडिओ आहे पहा. 3 इंचाची ही जी कचोरी आहे मी बनवलेली आहे. आता कढईमध्ये आपण पुरेसं तेल घालत नाही म्हणून मी थोडी साईज लहानच ठेवलेली आहे आणि दुसरी सुद्धा तुम्हाला कचोरी मी भरून दाखवत आहे. आमच्याकडे कचोरी म्हटलं म्हणजे सगळेजण असे बिलकुल तयार असतात, ताटं घेऊन तयार असतात. इतक्या टेस्टी ह्या कचोऱ्या बनतात. तर तुम्ही ही कचोरीची रेसिपी नक्की तुमच्या घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली. कारण अजून तुरीच्या दाण्यांचा जो मोसम आहे तो गेलेला नाही आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही ही कचोरी बनवू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला ही दाबून घ्यायची. काठावर अगदी जाळ नाही ठेवायचं, नाही तर जेव्हा आपण कचोरी खातो तेव्हा ते अगदीच मैदा मैदा लागते. तर अशा प्रकारे मी कचोऱ्या बनवून घेतलेल्या आहे आणि आता आपण याला तळून घेऊ. तर तळताना सुद्धा एक ट्रिक आहे. तर ती ट्रिक हे पहा, ज्या साईडने आपण याला बंद केलेलं आहे ती साईड आपल्याला नेहमी खालच्या बाजूने सोडायची आहे. तर खालच्या बाजूने सोडल्याने काय होणार आहे की आपली जी कचोरी आहे ती फुटणार नाही आणि तेल जे आहे ते मध्यम आचेवर गरम झालेलं पाहिजे. एकदम गॅस मोठा करायचा नाही आहे आणि एका बाजूने लाल झाल्यानंतरच आपल्याला कचोरी पलटवायची आहे. आता ही जी कचोरी आहे ती पहा किती छान प्रकारे झाली आहे. तरी पण माझं जे तेल आहे ते थोडंसं गरम झालं होतं. तर आपण पाहू शकता ह्या ज्या कचोऱ्या आहे या टमटम फुगलेल्या आहे आणि अगदीशय खस्ता अशा कचोऱ्या बनलेल्या आहे. खूप टेस्टी लागतात. तुम्ही नक्की बनवून पहा आणि आपल्या ज्या कचोऱ्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत. तर गरम गरम कचोऱ्या खाण्यासाठी तयार आहात. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. कारण की मी तुमच्यासाठी आता नवीन नवीन रेसिपीज बिलकुल घेऊन येणार आहे.